OBC9 मराठी, एकमेव। मराठा समाजाचा GR सरसकटचा नाही, मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅझेटमधील पुरावे ग्राह्य धरले, खऱ्या कुणबींनाच प्रमाणपत्र मिळणार, मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्टोक्ती। ओबीसींनी हैदराबाद गॅझेटचा अभ्यास करावा, शंका दूर होतील। एका GR मध्ये मराठ्यांचे सर्व प्रश्न सुटणार नाहीत, टप्प्याटप्प्याने सर्व काही करू, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही। ओबीसी हा भाजपचा DNA असं भाजपचे नेते म्हणतात। मग ओबीसी आरक्षणाला धक्का लावायचा की नाही हे भाजपनंच ठरवावं, मंत्री छगन भुजबळ स्पष्टच बोलले। भुजबळांच्या मनातील शंका दूर करू, GR मुळे ओबीसी समाजावर परिणाम होणार नाही, मी भुजबळांना आश्वस्त केले, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। राज्यात ओबीसींना आरक्षण देताना मराठा समाजानंही पुढाकार घेतलेला, प्रत्येकानं एकमेकांना सहकार्य करावं, भुजबळांच्या नाराजीवरील प्रश्नावर राधाकृष्ण विखे पाटील यांचं भाष्य। हैदराबाद गॅझेटच्या GR मुळे राष्ट्रवादीत 2 गट पडले नाही, भुजबळांच्या नाराजीबाबत सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण, तर ओबीसींवर अन्याय होणार की नाही यावर 2 ते 3 दिवसात स्पष्टता येईल, तटकरेंचं भाष्य। मराठा आरक्षणाच्या आंदोलनात काहींचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न होता, मात्र आता उत्तर मिळाल्यानं गपगार झालेत, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा। अवैध मुरुम उत्खनन कारवाई प्रकरणी अजित पवार महिला पोलीस अधिकाऱ्यावर संतापले, तर इतकी दादागिरी का, धमकी देणं उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का, अजित पवारांनी माफी मागावी, दमानी आक्रमक। मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारतींकडून TV9 मराठीच्या बाप्पाचं दर्शन, देवेंद्र भारतींकडून TV9 मराठीच्या बाप्पाची आरती। 2014 पूर्वी काँग्रेसनं जनतेचं मासिक बजेट वाढवलं, आता काँग्रेस सरकार असतं तर 100 रुपयांच्या वस्तू खरेदीवर 20 ते 25 रुपये कर लावला असता। GST स्लॅबमधील सुधारणांबाबत बोलताना पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका।